रघु ना थांबा थांबा रिक्षा थांबा. हो काय चालला काय तुमचा? अच्छा कळलं नाही. उतरा आधी. चला उतरा उतरा. एक तर म्हातार माणूस म्हणून सोडून घेतलंय, तुम्ही माझाच जीव घेऊन निघालास. खुळा असंच काय तुमका ना काहीतरी मग बघल्यावर काय वाटता. येड्याच्या दवाखान्यात इलाज काय हो? नाही रे, माझा काहीतरी गोंधळ झाला. हो कसलो गोंधळ? त्या काही एक नाही, तुम्ही रवा आहे सर. अरे तुझ्या पाया पडतोय मी, तुझा भला होय. माझा वाला ना मी बघतोय. तुमका येऊचा असत ना तुमका पुढे सोडतोय. तैसून काही तुम्ही जावा. काही सोडतल मसनात सोडू. बसा बरोबर नेऊन सोडतोय तुमका मी. हा ऐसर उतरा काका. लय उपकार झाले बाबा. जावा काका न जावा. अरे मी हैसर खय रिक्षा रिक्षा. अरे रिक्षा लोक गेलो हे ना माका हैसर आणून कसं सोडल्या. मी होतय खय आणि हैसर नको. मी जातोय. रघु काका कावेरी एवढ्या रात्री कुठे जाता? जातोय मी. हैसर नको. असं नका करू. अहो पोलीस रात्री गस्त घालतात. त्यांच्या तावडीत सापडलं तर नका जाऊ. नाही जातोय मी. काका हात जोडते मी. छायाताईंचा विचार करा ना. चला आज चला. नको गो. अहो का घाबरताय? हे पण तुमचं घर आहे. एवढ्या रात्री नका जाऊ. उद्या जा, नाहीतर कुठेतरी रस्ता चुकाल. या या. पहिल्यांदाच आल्यासारखा घराकडे का बघताय? नाही तसा नाही. अहो हे आपलंच घर आहे. या घरातला चहाशिवाय तुमचा दिवस सुरू होत नव्हता हो ना? अण्णांचे मित्र तुम्ही. असं परख्यासारखा का पाहता घराकडे? यापेक्षा सुरक्षित जागा कुठेही नाहीये. काळजी नका करू. थकला असाल ना? पाणी आणते मी. जागो इसून किती रडतं रात्रीचा. कोणाच्या मराची येळी इली कोणाक ठाव.
असं मी अशो तुम्ही हैसर किती येलास माका नाही माहेर. तुमका नाही माहिती मी गावात सोडून जाय होतय वाड्याकडे वाड्याकडसून जाय होतय तर कावेरीन थांबा म्हणाला ता माका घेऊन येला. कावेरी तुमका असं म्हणला होय. छे, शक्यच नाही. अगो खरा मग हे कावेरी खयसा टाकाय आज पाणी आणू केला. माझे डोळे काय फुटले होत हा माका कसा दिसूक नाही ता मी आत्ता थैसून पाण्याचं तांबे घेऊन इलय ना. अगो खराच गो. म्हणजे मी खोटा बोलतोय. अगो असं काय करतं. चला केव्हा केव्हा आहे सर आता मका सांगा तुमका कावेरीचा भूत दिसलेला काय हैता कावेरीचा भूत असा. अरे असा कसा झाला. अरे देवा मका खरा खरा सांगा इतक्या सगळा मागे लागलेला असताना तुम्ही काय पिऊन बिऊन इलाच नाही ना. अगो हय खाऊचे वांदे पिऊ काय आणि तो निलो सुद्धा उभो करणार नाही. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे गेलेलास. नाही गो काय खाऊ गावता का भाऊ गेलंय. अख्खो गाव फिरले पण खय काय गावाक नाही. असे फिरा नको काहीतरी पोलिसांच्या तावडीत सापडलास ना तर तुमचा वाटतोळा आणि तुमच्या वांगडा माझा पण वाटतोळा जातो. नाही गो मी तुझ्याबद्दल काय नाही सांगूच आहे. म्हणे मी काय नाही सांगूच आहे तुझ्यावर टायरात घातलेली ना पोलिसांनी मग हे भल्या भल्यांची दातखीळ सुटता आणि सगळा बाहेर पडता. हा मग हे असे फिरा नको लवकरात लवकर गावाच्या बाहेर पडा. आता खय जाव म्हणजे आजची रात रवतय उद्या जातय. हे बाय माझा तुमका खय दडून ठेव या घरात जर कळला तर काय उच्छाद होत माहित असा. आधीच पोलीस येऊन गेले त्यात वैद्य कावेरीन सांगल्यान रघु काका गावले काय तुमच्या ताब्यात देतो म्हणून. तो अभिराम कावेरी चोखो तो असा सत्यवानाचा पुतळो आणि हैती म्हातारी काय गप बसणाऱ्यातली असा. पण ह्या कावेरीनेच माका परत तुमचा अजून तासात चालला. अगो काहीतरी माका दडवून ठे बाहेर पडायचंय नाही पाया पडतय तुझ्या. आवाज नको उठली म्हणजे बॉम्ब घळतली. दडवून ठेवतय पण खोलीतून बाहेर पडायचा नाही. हा येवा येवा बसायचा हैसर पडान रवायचा. गो माझ्या मित्राची खोली अण्णाची गो. काय बघ नियती कशी असता. आज सुद्धा माका माझ्या मित्राचा आधार. अण्णा तू असताना लय उपकार केलंस आणि आता गेल्या रे. गप बसा पास झाली तुमची नाटका. मी माझ्या बापाशी पण चांगला ओळखून होतोय आणि तुमका पण चांगला ओळखून असाय. मुकाट्यान हैसर नेजायचा आणि सकाळी जातय म्हणजे काय सगळ्या गावाचा निरोप घेऊन जातलास. मग जाताना खोबऱ्याची कापा घेऊन जावा आळवाची पाना घेऊन जावा आणखी काय रावला ता पण सांगा आधी. तर काय चुकला काय माझा. कधी काय बरोबर केलास काय. सकाळी जायचा आणि कधी मी सांगीन तेव्हा. कोणी जर बघले ना तर माझ्या मानगुटीवर सुरू ठेवतली. सकाळी मी वेळ बघून हैसून तुमका बाहेर काढीन मग हैसून पशार व्हायचा कळला. होय. हा आणखी एक दारात बाहेरसून कडी लावतोय उगाच कोणाक संशय येऊक नको. आणि हा आपली नसलेली जास्तीची अक्कल अजिबात चालवायची नाही. माणसात जितक्या झेपता जमता तितक्याच करायचा. बाबा
अरे ही जाग्यावरच असा हा वर गेलस पण ऐवत हयत ठेवत गेलस. अरे दोस्ताची किती काळजी करशील. वाज घेतय म्हणजे बरी नीज येत अण्णा रागावू नको. अण्णा हा बयेचो फोटो अजून हय असा. ही फासार लटाकली तरी मनातसून उतारली नाही ना. माका माहिती असा तू वर तिका गाठलं असतले. तो माझो आणि नेनेचो डोळो होतो तिच्या ना. तुझ्यासारखो तरबेज शिकारी नाही. ओ बाय माणूस चुकलस. तू जर आमका जीव लावला असतस तर सहजासहजी फासार लटकाक दिला नसता. काय गो फासार लटाकल्या खूप त्रास होता काय. त्रास होतो, खूप त्रास होतो. तू कावेरी वाटलं शेवंत तुका काय माहिती असताला फासार लटकैल्यावर काय त्रास होता. तू तुम्हालाही कळेल पोलिसांनी पकडले की. नको गो मका सांग. तू ज्या घरात आणलंस ना मका आणि नंतर नको काका, शांत व्हा. मिळते सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळते. घाय कसली. आजची रात्र आहात ना इथे. अहो किती उकडताय तुम्हाला. थोडा वेळ हवेत का ना उभं राहा. या. कोणा कळला तर मी हय असे ता. कुणाला कळणार नाही आणि मी सुद्धा कुणालाच सांगणार नाही. या, बरं वाटेल तुम्हाला. या ना. खूप छान वारा सुटलाय ना रघु काका. होय तर. एवढा छान वारा लागत असतानाही तुमचा घाम मात्र कमी होत नाही. थैसर काय असा. वारा सुटलेला असतानाही त्या झाडाचं पानही हालत नाही. खूप शांत उभं आहे. खूप काही सोसल्यासारखं. रघु काका, फास लावल्यावर कसं वाटतं विचारलं होतं ना. हो ना. खूप त्रास होतो. गुदमरल्यासारखं होतं. फक्त आपलं शरीर नाही, आपली स्वप्न, आपल्या इच्छा, आपलं प्रेम, आपण लावलेली माया, सगळं काय अधांतरी तरंगत. त्या फासातून सुटण्याचा प्रयत्न करतो जगण्यासाठी, पुन्हा एकदा श्वास घेण्यासाठी. पण एक क्षण असा येतो की सगळं काही शांत होतं. जगण्याची धडपड थांबते.
सगळं काय क्षणात जमतं आणि तिथे जन्म घेते सुडाची भावना. कोण असस तू? कोण असस तू? तुम्ही तुम्ही हैसर? तुझ्यासाठी रघु. तुम्ही म्हाका हय सोडल्यात पण मी हैसरच अडकले. काहीतरी झालेला हा पण म्हाका कळणार नाही. कावेरीन म्हाका घरात नेल्यात. या कावेरीची लक्षणं काय ठीक नाही असत. काहीतरी भयानक असा. मी जातोय. जाणार की पोचू? नको, जातोय मी. पण खय जाऊ? पोलिसांची गस्त. कोणी बघितल्यानंतर? मी जागा दाखवू? दाखवा दाखवा पण कोण पकडूचो नाही मा थंय. पोलीस नाही म्हणा पोचाचे थंय. दाखवा जागा, दाखवा. चल हैसर खो. चल. आता तुम्ही म्हणतात तर चला. दडाची जागा हय असा. अण्णान केलेला भुयार असा. तुमका कसा दिसला? माका कसा दिसाक ना? दुसऱ्यान सगळा सांगलेला दिसता भुयाराबद्दल. पोलीस सुद्धा विचार करूचे नाही. ना नायकांच्या लक्षात यायचा या भुयार. दिसला यार, दिसला. जा. आता पोलीस माका पकडू शकणार ना.